अखेर त्या मामीचे भांडे फुटणार. नगरी हनी ट्रॅप पुन्हा चर्चेत. सध्या गेल्या 2 महिन्यांपासून सगळीकडे गाजणारे विषय म्हणजे अशोक खरात प्रकरण. अशोक खरात याने कशा पद्धतीने वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवून महिलांचे लैंगिक शोषण केले ते आपण पाहिले. हे प्रकरण इतके गाजले की त्याने संपूर्ण राज्य ढवळून निघाले आहे. एखाद्या पुरुषाने महिलांचे लैंगिक शोषण करणे हे आपण अनेकदा पाहिले, परंतु महिलाही वेगवेगळे मार्ग अवलंबून युक्त्या लढवून पुरुषांच्या भावनांशी खेळून त्यांना लुटतात, त्यांच्याकडून पैसे उकळतात व सर्व झाल्यानंतर खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकीही देतात. याच प्रकाराला हनी ट्रॅप असे म्हणतात. अशोक खरात याचे प्रकरण नाशिक जिल्ह्यात उघडकीस आले असले तरी त्याची पाळेमुळे ही नगर जिल्ह्यातील कोपरगाव, राहाता तालुका व शिर्डी परिसर याच्याशी जोडली गेली आहेत. तसेच दुसरे प्रकरण सध्या चर्चेत आले आहे, ते म्हणजे नगरच्या एका हनी ट्रॅप चालवणाऱ्या महिलेचे. तिला अहिल्यानगर शहर पोलिसात मामी या नावाने ओळखले जाते. ही मामी अनेक वर्षांपासून हनी ट्रॅप चालवते. तिला पूर्वी काही पोलीस अधिकाऱ्यांचा अप्रत्यक्ष सपोर्ट होता, म्हणून तिचा हनी ट्रॅपचा पॅटर्न अधिक विस्तारत गेला अशी चर्चा आहे. एका साध्या खोलीत राहणाऱ्या एका महिलेने नगर महापालिका हद्दीतील एका उपनगरात खूप मोठा आलिशान बंगला घेतला आहे. तिच्याकडे अत्यंत महागड्या गाड्या आहेत, तसेच ती अत्यंत महागडे दागिने वापरते. अनेक वेळा ती चर्चेत आली, परंतु आर्थिक हितसंबंध व काही अधिकाऱ्यांच्या पाठिंब्यामुळे तिच्यावर कोणाला हात घालता आला नाही, तिच्या मुसक्या आवळता आल्या नाही. या मामीचे उद्योग सर्वांना माहिती असूनही तिला कोणी पकडू शकले नाही. पण म्हणतात ना, पापाचा घडा केव्हा तरी भरतोच. जसा अशोक खरातचा घडा भरला त्याच पद्धतीने आता ही मामी देखील अडचणीत आली आहे. पुणे शहरातील एका नामांकित सराफ व्यावसायिकाच्या मुलाला तिने जाळ्यात ओढून मोठ्या प्रमाणावर लुबाडले आहे. प्रेमाच्या खोट्या जाळ्यात ओढून तिने त्या युवकाकडून तब्बल सुमारे 3-4 किलो सोने बळजबरीने धाकधापटशहा करून खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन उकळले आहे. हे सोने 3-4 किलो असल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात तो आकडा अधिक जास्त असण्याची शक्यता आहे. जेव्हा ही बाब सदर युवकाच्या कुटुंबियांच्या लक्षात आली, त्याची भीती व ताणतणाव लक्षात आला. त्यावेळी कुटुंबियांनी त्याला विश्वासात घेऊन विचारपूस केली, तेव्हा त्यांना धक्काच बसला व या नगरच्या मामीचे कारनामे समजले. त्यांनी ही बाब पुण्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. पोलिसांनी पुण्यातील त्या प्रतिष्ठित सराफ व्यावसायिकाच्या मुलाला विश्वासात घेतले, त्याची तक्रार नोंदवून घेतली व प्राथमिक पुरावे गोळा करून पोलिसांचे एक विशेष पथक अहिल्यानगर शहरात दाखल झाले. या पथकाने अचानक उपनगरातील मामीच्या बंगल्यावर धाड टाकली. त्यावेळेस आपले भांडे फुटले असं तिच्या लक्षात आलं. आता भांडे फुटले